मंडळ साठविला 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 साठविला
पाठविला हरिजी हृदय मंदिरे, त्यांचे सरले एरझार, झाला सफळ व्यापार. हरी आला हता मग कैची भय चिंता, त्यांची सरले एरझार, झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी काही उरो ने देऊरी, त्यांची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. सुंदर ते ध्या पांडुरंगा करू प्रथम नमन. जीवानी मानील संताशी रंगव चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावय शिवम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखी यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति. नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम. प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम. प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम. यही कहूँ भूलो नहीं, मेरे प्रियतम सा मस्तक है पाया बरी. मस्तक है पाया ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्यत्र जननी देवांची ये हे दुःख भंजन. मारुती नंदन हे दुःख भंजन. मारुती नंदन सुनलो मेरी पुकार. पवन सुत विनते
कळा लागलो निजचरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अविहीर विद्या विनय संपन्नम कलिपाप निवारकम नारायणगिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहम. तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. साठविला हरी जिही हृदय मंदिरे त्यांची सरली इरझार झाला सफळ किंवा सुफळ व्यापार प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी शिविकृत घेतलेला भंग संत हृदय सम्राट देव निवासी किंबहुना सर्व देही निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन प्रभूच्या हृदयातल्या मूर्तिमंत वैराग्याच्या रूपाने जी आज गाथ्याच्या रूपाने अक्षरामध्ये प्रत्यक्ष तुकाराम महाराजांचं वैराग्य वास करत आहे. आणि अशा गाथेतील अत्यंत महत्त्वाचा गोड मार्मिक चिंतनी अभंग. अभंगाच्या द्वारे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्या व्यक्तीने श्रीहरीला हृदयामध्ये साठवलं त्याची इरझार संपते. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आठविला शब्द नाहीये, साठविला. फार गोड मार्मिक चिंतनी अभंग आहे. अभंग चिंतनी सर्व असतात, फक्त मनात चिंतन असेल तर चिंतन होत नाही, हे नक्कीच आहे. चिंता सोडून चिंतन केलं की ती चिंताच चिंतन बनत असते. मागच्या वर्षाच्या अगोदर इथं पिंपळेश्वर या पिंपळामध्ये पिंपळेश्वर होते, पण जोपर्यंत नेपाळचे बाबा नेवरगावून इथं येत नाही तोपर्यंत पिंपळेश्वर तयार होत नाही. हे जसं साठविला जीही हृदयामध्ये हरीला साठवलं त्या व्यक्तीचं पहिलं काम पहिला लाभ होतो की त्याची एरझार संपते. एरझार चांगली नाहीये. एरझार म्हणजे दादा जन्म मरण, गर्भात जाणं पुन्हा मरणं, गर्भातून पुन्हा येणं पुन्हा जाणं. गर्भातून येणं म्हणजे ते बसमधून खाली उतरणं नाही. सध्या बसमधून खाली उतरणंच किती विचित्र काम आहे हे आता जे प्रवास करतात त्यांना कळतं. कारण सध्या 75 फारच बसमधून खाली उतरणं किती कठीण आहे, किती गर्दी असते. त्या गर्दीतून खाली येणं जसं कठीण, त्याही अनंत पटीने गर्भातून येणं पुन्हा मरणं 1000 वेळेला विंचू एका वेळेला चावावे. त्याला इतकं वेदना होतात ना, तितक्या वेदना माणसाला मरताक्षणी होत असतात. जेव्हा मरू तेव्हा कळेल आपल्याला. मग कधी माणसाने अगोदर कीर्तनानं मेलं पाहिजे मग मरू. गोड अभंग आहे. साठविला हरी जिही, त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने हरीला साठवलं त्यांची सरली इरझार झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ झाला, जिंदगी सफळ झाली, देहात येऊन जीवन सफळ झालं. आणि अजून एक लाभ झाला, हरी आला हाता मग कैची भय चिंता. ध्यान द्या, हरी हातात आला की भय चिंता राहत नाही. लोक म्हणतात ना, तोंडी घास आला होता, हातात घास आला होता, तोंडापर्यंत जायचा होता, परंतु नाही खाता आला. आपल्या हातामध्ये काहीच नाहीये. माझे हाती आहे करावे चिंतन. चिंतन करणं आपल्या हातामध्ये आहे. चिंता सोडून चिंतन करणं आपल्या हातामध्ये. बाबा एवढ्या मोबाईलमध्ये सर्व मोठी विश्व आपल्या हातात सध्या. आता मोबाईलमध्ये जे विश्वातलं सर्व ज्ञान माणसाला इथं कळतं. दिल्लीतलं गल्लीत कळतं, पण त्याला गल्लीतलं कळत नाही. याही पेक्षा थोडं स्पष्टच बोलू का, दिल्लीतलं कळतं, गल्लीतलं कळतं, पण हृदयात काय चाललं हे ज्याला कळलं आणि ते कळून ज्याने घाण टाकून दिली आणि चांगला स्वीकार केला की हरी त्याच्या हातात येत असतो. आणि हरी हातामध्ये आला मग काही ते भय चिंता